बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। नमस्कार, महा 24 तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बातमी 3 नांदेडच्या हातगाव महाराष्ट्र राज्य दारूबंदी कृती समितीच्या हातगाव तालुका अध्यक्षपदी महेंद्र धोंगडे तर महिला तालुका अध्यक्षपदी सविताताई निमरगे यांची निवड। जय जवान बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचलित महाराष्ट्र राज्य दारूबंदी कृती समितीचे प्रदेश अध्यक्ष श्री मंगेश दादा फडके यांच्या आदेशानुसार 15/6/2025 रोजी दारूबंदी कृती समिती मराठवाडा अध्यक्षा श्रीमती विजयाताई सुधाकर काचावर यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह हातगाव येथे महाराष्ट्र राज्य दारूबंदी कृती समिती हातगाव तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे। यामध्ये हातगाव तालुका अध्यक्षपदी महेंद्र धोंगडे, महिला तालुका अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या सविताताई निमरगे पळसेकर, तर तालुका उपाध्यक्षपदी देविदास सोलभोले, तर सचिवपदी मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया हातगाव तालुका अध्यक्ष मारुती काकडे यांची निवड करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य दारूबंदी कृती समितीच्या मराठवाडा अध्यक्ष श्रीमती विजयाताई काचावर यांच्या हस्ते करण्यात आली आहे, तर संपूर्ण कार्यकारिणीला त्यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। माझं नाव विजयाताई सुधाकर काचावर, महाराष्ट्र दारूबंदी महाराष्ट्र राज्य याच्यामध्ये मराठवाडा अध्यक्ष म्हणून माझी निवड आहे। तर आज रोजी मी हातगाव येथे येऊन सविताताई निमरगे यांची तालुका म्हणून अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे। त्यानंतर आमचे धोंगे भाऊची तर आधीच केलेली होती, नंतर त्यांच्या समवेत आलेले त्यांच्या समेत देविदास किशनराव कोलबोले सर यांची दारूबंदीवर तालुका उपाध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे आणि ह्या कार्यास त्यांना खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा आहे। आणि आज हे दारूबंदी म्हणले तर लहान लेकरापासून ते मोठ्या माणसापर्यंत दारूच्या व्यसनात देऊन गेलेले आहेत, तर त्या लोकांनी ही व्यसनाधीश न होता सगळ्या ह्या अवैध धंद्याला आपण आळा घालायचा आहे। तो हा आळा घालणे हे महत्वपूर्णच आहे। त्यासाठी मी हातगाव तालुक्याची जिम्मेदारी ह्या तुमच्या 2-3 लोकांवर सोपवलेली आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।